हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 11. यत् अक्षरं वेदविदः वदन्ति विशन्ति यत् यतः वितरागः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवश्ये. आत्मज्ञानी जे अक्षर म्हणून जाणतात, भावभावना जिंकलेले ज्याला प्राप्त करतात, ब्रह्मचर्याचे पालन करून ज्याच्या प्राप्तीची इच्छा केली जाते, ते पद मी तुला संक्षेपाने सांगतो. वेद याचा अर्थ विशिष्ट 4 वेद असा येथे घ्यायचा नाही. वेद याचा अर्थ ज्ञान असा येथे घ्यायचा आहे. वेदविद याचा अर्थ ज्यांना आत्मज्ञान झाले आहे असे विद्वान लोक. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की असे आत्मज्ञानी लोक ज्याला अक्षर असे जाणतात, ज्याला नाश न होणारे चिर आणि शाश्वत तत्व असे जाणतात, त्याबद्दल मी तुला थोड्या संक्षेपाने सांगतो. वितरागी म्हणजे ज्यांनी भावभावना जिंकल्या आहेत, ज्यांनी देहादी इंद्रियांवर संयम केला आहे, असे लोक. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की असे लोक ज्या आत्मतत्वाला प्राप्त करतात, त्या आत्मतत्वाबद्दल मी तुला थोडक्यात सांगतो. ब्रह्मचर्य म्हणजे आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण करणारे लोक. शुद्ध आचरण करून ज्यांनी ब्रह्मचर्या प्राप्त केली आहे असे लोक. असे लोक ज्या आत्मतत्वाच्या प्राप्तीची इच्छा करतात, त्या तत्वाबद्दल मी तुला माहिती देतो. हरिओम. अध्याय 8. श्लोक क्रमांक 12. सर्वद्वाराणि संयभ्य मनः हृदि निरुद्धाच मूर्धीन आधाय आत्मनः प्राणम आस्थितः योगधारणाम. श्लोक क्रमांक 13. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सह याति परमां गतिम. इंद्रियांच्या सर्व द्वारांवर संयम करून, चित्त अंतःकरणात निरोध करून, आपल्या प्राणांना आज्ञाचक्रात प्रस्थापित करून, अशा प्रकारे योगधारणा करून जो ओम या अक्षर ब्रह्माची साधना करत, माझे स्मरण करत देहत्याग करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 11 मध्ये सांगितल्याप्रमाणे आता भगवंत श्री ते अक्षर आत्मब्रह्मपद प्राप्त करण्याचा मार्ग, त्यासाठी करायची साधना सांगत आहेत. सर्व द्वारांनी संयभ्य. देहादी इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करायला, संयमाने बंद करायला भगवंत श्री सांगत आहेत. अंतिम घडीला जेव्हा प्राण अंतरात्मा देह त्याग करून देहाबाहेर जातो, तेव्हा तो एका विशिष्ट द्वारानेच, एका विशिष्ट मार्गानेच बाहेर जावा असा प्रयत्न करायचा आहे. मृत्यूचे वेळी इतर मार्गांची, द्वारांची आठवणही नको. तेथून प्राणोत्क्रमण व्हायला नको. अंतिम घडीला आपल्याकडून असे व्हावे, यासाठी येथे भगवंत श्री साधना सांगत आहेत. ही द्वारे कोणती असावीत याबद्दल मतमतांतरे आहेत. काही जण देहाची 9 द्वारे बंद करावीत असे म्हणतात. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, मुख, मूत्र आणि गुद अशी 9 द्वारे बंद करावीत. काही जण 11 द्वारे संयमित करावीत असे मानतात. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये अशी 10 द्वारे आणि या 5-5 द्वारांच्या मध्यावर मन, बुद्धी आणि स्मृती यांचे 11वे द्वार असते. अशी 11 द्वारे बंद करावीत. म्हणजे पंचज्ञानेंद्रियांकडून होणारे बाह्य भौतिक ज्ञान बंद करावे. त्यायोगे त्यावर मन, बुद्धी, स्मृती यांनी काम करू नये आणि त्यायोगे पंचकर्मेंद्रियांनी बहिर्प्रवृत्त होऊ नये. पंचज्ञानेंद्रिये संयमित केली तरी मन स्मृतीमधून गतघटना आठवून बुद्धीला प्रवृत्त करून कर्मेंद्रियांना कार्यप्रवृत्त करू शकते. म्हणून ही 9 किंवा 11 द्वारे संयमित करावीत. काही जण शरीराला 101 नाड्या आहेत असे मानतात. यापैकी 100 म्हणजे अगणित नाड्या संयमित करायच्या आहेत. 1 नाडी सोडून बाकी सर्व नाड्या बंद करायच्या आहेत.
त्या 100 नाड्यांच्या द्वारे प्राणोत्क्रमण होऊ नये अशी भावना आहे. मुक्ती केवळ एकाच द्वाराने प्राणोत्क्रमण झाल्यास शक्य आहे. अंतिम समयी केवळ तेच द्वार उघडे ठेवायला शिकायचे आहे. अशा प्रकारे बाह्य सृष्टीशी संपर्क साधणे थांबवावे. कारण आता आपल्याला अंतरयात्रेला त्या अंतरात्म्याकडे जायचे आहे. तेथून परमगती प्राप्त करायची आहे. त्या योगेश्वरी समर्पित व्हायचे आहे. तेव्हा हे भौतिक पाश आता सोडायचे आहेत. याचा अर्थ आता देहादी इंद्रियांचा सोस सोडायचा आहे. त्यांच्या भोगापवर्गतेत अडकायचे नाही. ही अंतिम घडी फार महत्त्वाची आहे. येथे जर देहादी इंद्रियांचे भोग आठवले तर तीच स्मृती ठेवून प्राण सोडला जाईल. त्यामुळे स्वाभाविकच प्राण ते भोग उपभोगण्यास योग्य असा नवीन देह धारण करील. आपण मुक्तीला वंचित राहू आणि जन्ममरणाचे फेरे पुन्हा सुरू होतील. यास्तव भगवंत श्री सांगतात की इंद्रियांच्या सर्व द्वारांवर संयम करावा. मनहा हृदी निरुद्ध च. इंद्रिय निग्रह केल्यावर चित्तवृत्ती निरोध करायचा आहे. आपले मन अंतःकरणात स्थिर करायचे आहे. आता आपले चित्त बाह्य विषयात रममाण होता कामा नये. या अंतिम घडीला चित्त केवळ हृदयी अंतःकरणातच एकरूप झाले पाहिजे. अंतःकरणातील प्राणावर अंतरात्म्यावर आपण एकचित्त व्हायचे आहे. आता चित्तात कसलेही विक्षेप निर्माण होता कामा नयेत. नाहीतर चित्तविक्षेपामुळे आपल्याला या अंतिम श्वासाचे वेळी कामना, वासना, इच्छा, आकांक्षा निर्माण झाल्या तर त्या अंतरात्म्याला झाकोळून प्राणोत्क्रमण होईल आणि त्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा शमवण्यासाठी अंतरात्मा त्यासाठी योग्य असा देह धारण करील. देहादी इंद्रियांचे विषय देहत्यागासह देहात राहत नाहीत. ते अंतरात्म्याला चिटकून शमवण्यासाठी त्यासह बाहेर पडतात. त्यामुळे पुन्हा जन्ममरणाचे फेरे सुरू होतात. चिखलात चेंडू पडला तर तेथून बाहेर येताना तो आपल्यासह चिखलही चिटकवून घेऊन जातो. चित्ताच्या वृत्ती या जखमेच्या व्रणासारख्या असतात. जखम बरी होते. येथे कातडी पूर्ववत होते. परंतु जखमेचा जर व्रण झाला तर तेथे जखमेची स्मृती कायम राहते. तसेच चित्ताच्या वृत्ती क्षमेपर्यंत कायम राहतात. अंतिम समयी देहादी इंद्रियांच्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहतात आणि त्या शमवण्यासाठी अंतरात्मा योग्य अशा योनीत देह धारण करतो आणि त्यामुळे जन्ममरणाचे फेरे सुरू होतात. यास्तव अंतिम समयी चित्तवृत्ती निरोध करून चित्त हृदयात अंतरात्म्यात स्थिर करावे. हे शक्य होते कारण ज्यावेळी आपण ध्यान अंतःकरणात स्थिर करतो त्यावेळी आपली संपूर्ण योग ऊर्जा अंतःकरणात प्रवाहित होते. समजा समोर आपल्या आवडत्या गायकाचे गाणे चालू आहे. आपण ते ऐकत आहोत. अचानक जर आपल्याला आपल्या कचेरीत काम करणारा तेथे दृष्टीस पडला आणि त्याला पाहून जर आपल्याला कचेरीतील काम आठवले तर आपल्याला गाणे ऐकू येणे थांबेल. आपण गाण्याच्या सभेत हजर असूनही आपल्याला गाणे ऐकायला येणार नाही. ऐकायला आले तरी ते आकलन होणार नाही. कारण आपली संपूर्ण योग ऊर्जा आपल्या कचेरीतील कामाकडे प्रवाहित होते. या गाण्यापासून विचलित होते. यास्तव अंतिम घडीला चित्त अंतरात्म्यात स्थिर करावे. मूर्धीन आधाय आत्मनः प्राणम आस्थित योगधारणाम. अंतिम समयी देहादी इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून चित्त अंतरात्म्यावर एकचित्त करून तदाकार झाल्यावर आपला प्राण अंतरात्मा 6व्या आज्ञाचक्रात स्थित करावा. अशा प्रकारे योगधारणा करावी. येथे काही गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. येथे सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे योगधारणा अंतिम घडीला एका क्षणात कोणालाही साध्य होणारी नाही. त्यासाठी आयुष्यभर नित्य नियमितपणे योगसाधना करत असावे लागते, तरच ते शक्य आहे. नाहीतर गैरसमज व्हायचा की जीवनभर कसेही वागावे आणि अंतिम समयी अंतरात्मा 6व्या चक्रावर स्थित करून मुक्त व्हावे. नाही, मुक्ती इतकी सहज, इतकी स्वस्त नाही. त्यासाठी शुद्ध आचरण ठेवून योगविद्या जोपासावी लागते. यासाठी सप्तचक्र योगोपासना नित्य नियमितपणे करावी लागते. कुंडलिनी जागृत करण्याची उपासना करावी लागते. त्याचे शास्त्र योग्य अशा योगगुरूकडून
शिकून घ्यावे लागते. तर आणि तरच अंतिम घडीला प्राण 6व्या आज्ञाचक्रात स्थित करता येतात. सप्तचक्र योग साधना यासाठी माझे योग साधना हे पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावे. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन्. जो ओम या अक्षर ब्रह्माची साधना करत माझे स्मरण करत भगवंत श्री सांगत आहेत की देहादी इंद्रियांचा संयम केल्यावर चित्त अंतरात्म्यात स्थिर करावे, प्राण 6व्या आज्ञाचक्रात स्थित करावा. अशा प्रकारे योगधारणा करावी आणि भगवंत श्रींचे स्मरण करत ओंकार करावा. अंतकाळी योगधारणा करून भगवंत श्रींच्या स्मरणाने ओंकार साधना करायची आहे. ओंकार हा अनाहत नाद आहे. मृत्यूचे वेळी हा नाद आपल्यातून आपोआप प्रक्षेपित झाला पाहिजे. मरणकाळी आपण भगवंत श्रींचे स्मरण करताना या ओंकार नादात लीन झाले पाहिजे. इतर भौतिक किंवा आध्यात्मिक कसलेही भाव असता कामा नयेत, कारण अशावेळी भौतिक भावनांप्रमाणेच आध्यात्मिक भावही तितकाच धोकादायक असतो. ओंकार नाद हा अनाहत नाद आहे. तो मौनात आपल्याला आपल्यातूनच ऐकायला यावा लागतो. तो सतत श्वासागणिक होतच असतो. आपल्याला तो ऐकायला येत नाही इतकेच. तो मृत्यूसमयी आपल्यात प्रक्षेपित होण्यासाठी आयुष्यभर आपल्याला आहत नादात वैखरी वाणीने ओंकार साधना नित्यनियमाने करावी लागते. ही सप्तचक्रांवर साधना करतात. सप्तचक्र ओंकार साधना यासाठी माझे योग साधना हे पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावे. त्याचप्रमाणे ओंकार साधनेची माझी सीडी किंवा ध्वनिफीत उपलब्ध आहे. ती जिज्ञासूंनी जरूर अभ्यासावी. यह प्रयाति त्यजन देहम सहायाती परमाम गतिम. भगवंत श्री सांगत आहेत की देहादी इंद्रियांचा संयम केल्यावर चित्त अंतरात्म्यात स्थिर करावे, प्राण 6व्या आज्ञाचक्रात स्थित करावा. अशा प्रकारे योगधारणा करावी आणि भगवंत श्रींचे स्मरण करत ओंकार करावा. अशा प्रकारे जो देहत्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. आता इंद्रिय संयम झाला आहे. चित्त अंतःकरणात निरोध झाले आहे. त्यायोगे मरणसमयी कसलीही इच्छा, वासना, कामना, आकांक्षा शिल्लक राहिलेली नाही. आत्मा पूर्ण शुद्ध झाला आहे. प्राण ब्रह्मरंध्र ओलांडून 6व्या आज्ञाचक्रात स्थित झाला आहे. त्यामुळे संचित भोगही लोप पावले आहेत. आता जीवाला केवळ भगवंत श्रींचे स्मरण आहे. मौनात ओंकारनाद ऐकू येत आहे. आता प्राण देहत्याग करताना त्याला अन्य कोठेही जाणे शक्य नाही. भगवंत श्रींमधून ओंकारनाद होऊन हे विश्व निर्माण झाले होते. आता या भौतिक विश्वाच्या बाहेर अंतरात्मा आला आहे. ओंकारनाद निनादत आहे. या पलीकडे आता एका परम आत्म्याशिवाय अन्य काही नाही. आता केवळ भगवंत श्रींचे योगधाम समोर आहे. देहत्याग झाला की त्या योगधामी प्रवेश होतो आणि भगवंत श्रींचे चरणी समर्पण होते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते, मुक्ती प्राप्त होते. येथे परमगती प्राप्त होते असे म्हटले आहे, कारण आता पुन्हा जन्ममरणाचे फेरे नाहीत. लक्षात घ्यावे, जन्ममरणाचे फेरे संपुष्टात आले आहेत याचा अर्थ हा शेवटचा मुक्काम आहे. येथूनच ही सृष्टीलीला पाहण्यासाठी, तिचा उपभोग घेण्यासाठी कित्येक जन्मांपूर्वी प्रवासाला सुरुवात केली होती. आता प्रवास पूर्ण झाला. आपण स्वमुक्कामी परत निजधामी आलो आहोत. याचा अर्थ पुन्हा या सुंदर वसुंधरेवर येणे होणार की नाही? होण्याची शक्यता आहे, परंतु सायुज्यमुक्त म्हणून परमात्म्याचे अवतार कार्य करण्यासाठी म्हणून येणे होईल. याची उदाहरणे म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद, छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी, लोकमान्य टिळक इत्यादी. असे अवतारी येथे त्या परमात्म्याचे कार्य करायला आले, कार्य केले आणि परत गेले. हरिओम.